निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव शहराच्या विविध भागांमधून चोरी गेलेल्या 5 दुचाकींचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले। या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत घाटपुरी येथील राहणार स्वप्नील विलास निंबाळकर आणि अजय शालिग्राम अडणे राहणार मोचीपुरा तेल्हारा जिल्हा अकोला या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांचा बाजीराव दाखवला असता उपरोक्त दोघांनी दुचाक्या चोरी आणि घरफोडीची केल्याची कबुली दिली। पोलिसांनी उपरोक्त आरोपींकडून 5 दुचाक्या जप्त केल्या। दुचाकी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। तसेच उपरोक्त आरोपी विरोधात अनेक गुन्हे दाखल असून आणखी पोलिसांचा तपास सुरू आहे। यामध्ये अनेक गुन्हे उघड होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे। मागील काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे घडत होते। त्या अनुषंगाने डीवायएसपी विनोद ठाकरे साहेब यांनी एक पथक तयार करून पीआय पितांबर जाधव शिवाजीनगर पोलीस स्टेशन, मंदारपुरी API शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि सोबत त्यांच्याबरोबरचा डिटेक्शन स्टाफ यांनी काही आरोपींची झाडाझडती घेतली। त्यात 2 आरोपी त्यांना संशयित म्हणून त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत। नाव आहे स्वप्नील विलास निंबाळकर राहणार घाटपुरी खामगाव आणि अजय शालिग्राम अडणे तेल्हारा अकोला या ठिकाणचे आहेत। यांच्याकडून मोटरसायकल चोरी आणि अन्य चोरीच्या बाबतीमध्ये विचारपूस केली असता त्यांच्याकडून 5 चोरलेल्या मोटरसायकल अद्याप त्यांनी रिकवर केलेल्या आहेत। यापैकी 3 मोटरसायकल या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून, 1 नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि 1 तेल्हारा जिल्हा अकोला या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या संदर्भाने 5 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आणि शिवाय याच आरोपींच्या विचारपूसमध्ये एक आमच्याकडील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल असणारी घरफोडी, ज्याच्यामध्ये चांदीचे दागिने सोबतच काही नगदी रक्कम गेलेली होती, अशी घरफोडी उघडकीस आलेली आहे। त्यातला मुद्देमाल आम्ही रिकवर करत आहोत। त्याचप्रमाणे एक मंदिर चोरी झालेली होती, ती सुद्धा संबंधित आरोपींनी केल्याचं कबूल केलेलं आहे। त्यातलाही मुद्देमाल आपण रिकवर करत आहोत। सदर आरोपी हे घरफोडी करणारे त्याचप्रमाणे मोटरसायकल चोरी करणारे अशा स्वरूपाचे असल्यामुळे अजून अधिकचा विचारपूस करून अधिकचा मुद्देमाल मिळतोय का, अधिकचे गुन्हे उघडकीस येत आहेत का, हे आम्ही तपासत आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।